नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेलचेल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्या मंदिर, मी सौ मंजुषा विनय तावडे 7वी अ च्या विज्ञानाच्या 5व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. फर्स्ट लेसन, द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट the Darwin's theory of evolution, Darwin's principle, classification of living organisms, hierarchy of classification of organisms, binomial nomenclature by Carl Linnaeus. Darwin's theory of evolution. Charles Darwin was a well-known evolutionary biologist. After many observations of plant and animal species, he suggested theory of natural selection. चार्ल्स डार्विन काय होते, एक बायोलॉजिस्ट होते आणि त्यांनी बरीचशी निरीक्षणं केली. प्लांट आणि ॲनिमल स्पीशीजची वेगवेगळी निरीक्षणं करून त्यांनी स्वतःची एक थेअरी मांडली. त्या थेअरीलाच काय म्हणतात, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स प्रिन्सिपल. First principle, survival of the fittest. Those organisms which are best adapted to a changing environment are likely to survive. म्हणजे जे सजीव एखाद्या वेळच्या म्हणजे त्या वातावरणामध्ये जगण्यासाठी जर सक्षम असतील, म्हणजे ते सहजपणे त्या वातावरणात जर जगू शकत असतील, तर त्यानंतरसुद्धा पुढील काळामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी सहजपणे जगू शकतात. हा त्यांचा फर्स्ट प्रिन्सिपल. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. इफ ॲन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाइव, दिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम, एखादा सजीव जेव्हा जन्माला येतो, पण तो जन्माला येताना त्याच्यामध्ये काही विशिष्ट अशी लक्षणं असतील किंवा विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजेच काय न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स जर त्याच्यामध्ये असतील, तर तो काय करू शकतो, ते फायदेशीर लक्षणं घेऊन तो व्यवस्थित जगू शकतो आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा तीच कॅरेक्टरिस्टिक्स आलेली, संक्रमित झालेली आपल्याला दिसून येतात. दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स बिकॉज इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द डायव्हर्स ऑर्गॅनिझम्स इन द वर्ल्ड. बघा, प्लांट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणं का गरजेचं आहे, कारण आपल्याला आजूबाजूला अगदी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी दिसतात आणि अशा पद्धतीने ही डायव्हर्सिटी जी आहे ऑर्गॅनिझममध्ये असलेली, ही जी डायव्हर्सिटी आहे त्याचा योग्य प्रकारे स्टडी करण्यासाठी त्यांना आपल्याला क्लासिफाय करणं काय आहे, गरजेचं आहे. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड गिव्ह द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. अनेक शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या मेथड्स, क्रायटेरिया क्लासिफिकेशनचे काय केलेले आहेत, सुचवलेले आहेत. हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन स्टार्ट विथ किंगडम ॲनिमेलिया और किंगडम प्लांटे. बघा, क्लासिफिकेशन कोणत्या किंगडमपासून स्टार्ट होतं, तर किंगडम ॲनिमेलिया किंवा किंगडम प्लांटे. म्हणजे जर वनस्पतीचं वर्गीकरण करायचं असेल, प्लांट्सचं, तर किंगडम प्लांटे, आणि जर ॲनिमलचं वर्गीकरण करायचं आहे तर कशापासून सुरुवात होणार, किंगडम ॲनिमेलिया. Then depending upon basic similarities and differences, their further groups and subgroups are formed. आणि मग त्यांच्यामध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत, किती साम्य आहे त्यांच्यामध्ये, आणि किती डिफरन्सेस म्हणजे किती वेगळेपणा आहे, भेद किती आहे, याच्यावरून मग नंतर त्यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स फॉर्म होतात. दिस इज नोन ॲज हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. आणि त्याचा सिक्वेन्स बघा कसा आहे, किंगडम, फायलम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस
and species are the sequences of the classification system. Binomial nomenclature by Carl Linnaeus. Binomial nomenclature is used to identify each organism. This method was suggested by Carl Linnaeus. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही पद्धत वापरली जाते. म्हणजे थोडक्यात नामकरण, त्या एखाद्या ऑर्गॅनिझमला, त्या सजीवाला एक सायंटिफिक नेम दिलं जातं. त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. बघा, आपल्याकडे बाळ जन्माला आलं की थोड्या दिवसांनी त्याचं बारसं करतात, त्याला आपण नाव ठेवतो, बरोबर की नाही. किंवा तुमच्या वर्गामध्ये जर सुरेश नावाची 4 मुलं असतील, पण प्रत्येकाचं आडनाव वेगळं असेल की नाही, एखाद्याचं वाघमारे आहे, एखाद्याचं पाटील आहे. जर सुरेश म्हटलं तर आपल्या लक्षात येणार नाही, पण आडनावासकट जर सांगितलं तर आपल्या लगेच लक्षात येईल. आणि म्हणूनच अशा पद्धतीने एखाद्या त्या ऑर्गॅनिझमची ओळख पटण्यासाठी किंवा त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही पद्धती वापरली जाते. आणि दिस मेथड वॉज सजेस्टेड बाय कार्ल लिनस. सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक सायंटिफिक नेम दिलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, ज्याचे 2 भागामध्ये विभागणी केली जाते. पहिला पार्ट म्हणजे फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड स्पीशीज. ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज अ बायनॉमियल नेम. इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार प्रत्येक ऑर्गॅनिझमला काय आहे, बायनॉमियल नेम आहे. ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू द सेम स्पीशीज कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स. म्हणजे सेम स्पीशीजमधले जे ऑर्गॅनिझम असतील ते त्यांचा जो न्यू इंडिव्हिज्युअल असेल तो त्यांच्यासारखाच असेल. म्हणजे उदाहरणार्थ मांजराचं पिल्लू मांजरासारखंच दिसेल, कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखंच असेल. म्हणजे सेम स्पीशीज कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स. ऑल द ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू द सेम स्पीशीज मे हॅव डिफरन्सेस इन कलर, हाईट, हॅबिटॅट्स अँड हॅबिट्स. एका स्पीशीजमधल्या ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा डिफरन्सेस दिसून येतील तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ आता मांजर ही एक स्पीशीज आहे, कॅट. मग त्यांच्यामध्ये सुद्धा रंगामध्ये तुम्हाला फरक दिसेल. एखादं मांजर पांढरं आहे, एखादं काळं आहे, एखाद्याची उंची उंचीने मोठा आहे, एखादं छोटं आहे, एखाद्याची शेपटी मोठी आहे, कळतं. किंवा त्यांच्या सवयी, हॅबिट्स, नंतर हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण, या सगळ्यामध्ये तुम्हाला डिफरन्सेस दिसून येतील. बघा, आता इथे हायरार्की दिलेली आहे तुम्हाला. मँगो हे प्लांट आहे आणि ह्युमॅन प्राणी आहे, माणूस प्राणी. मग आता त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे. बघा, पहिल्यांदा आपण मँगो बघूया. सिक्वेन्सेस दिलेले आहेत बघा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पीशीज. मग आता मँगोचं काय आहे, किंगडम प्लांटे, फायलम अँथोफायला, क्लास डायकॉटलिडॉन, ऑर्डर सॅपिंडेल्स, फॅमिली एनाकार्डिएसिए, जीनस मॅग्निफेरा, स्पीशीज इंडिका. ह्युमॅन किंगडम ॲनिमेलिया, फायलम कॉर्डॅटा, क्लास मॅमेलिया, ऑर्डर प्रायमेट्स, फॅमिली होमिनिडे, जीनस होमो आणि स्पीशीज सेपियन्स. Following are some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. आता बघा, तुम्हाला इथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची नावं दिली आहेत आणि त्यांचं बायनॉमियल नेम, सायंटिफिक नेम दिलेलं आहे, बरोबर आहे. आता पहिल्यांदा दिलेलं आहे डॉग. त्याचं सायंटिफिक नेम आहे कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस. नंतर काऊ आहे बॉस टॉरस. हिबिस्कस म्हणजे जास्वंद, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. ज्वारी, सॉर्गम बायकॉलर. थँक्यू.